शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आज रविवार आहे, आम्ही तयार झालोय. बनेल्यावरतीच आहे मी. कपडे घालायचे मला अजून. आणि आमचा क्यू तर पूर्णपणे तयार झालेला आहे. आणि क्यूनी टोपी घातली असेल तर तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कुठे निघाले ते. लास्ट टाइम असं झालं होतं की आम्ही मी क्यूची मम्मी एकविरेला गेलो होतो. त्यावेळेस मी मंदिरापाशी जाऊन रिटर्न परत मागं फिरलो. हे दोघांना दर्शन झालं, तर मला दर्शन झालं नव्हतं. त्या दिवशी असं होतं की माझं नकळत ॲक्टिवाची चावी खालीच विसरलं होतं पायथ्याशी. तर मी ॲक्टिवाची चावी विसरल्यामुळे त्या दोघांना बोललो तुम्ही तुमचं दर्शन घ्या आणि मी ती गाडी ॲक्टिवाची चावी आहे का नाही ते बघतो. म्हणून मी पळत ॲक्टिवाची चावी घेण्यासाठी खाली गेलो होतो. त्याच्यामुळे मग खूप टाईम झाला होता. केवची मम्मी बोलली होती की तुम्ही यावरती आपण दर्शन करूया. मी बोललो नको आता, कारण की देवीच्या मनातच नाही मला दर्शन द्यायचं. ह्या दोघांनी दर्शन घेतलं, मी दर्शन घेऊ शकलो नाही. रविवारी आणि नवरात्रीचा दिवस चालू आहे आणि चांगला दिवस चालू आहे आता. तिथं मला दर्शन मिळायला पाहिजे यासाठी मी बोललो आज आपण जाऊया. मला एकविरीची ओढ लागलेली आहे म्हणून मी एकविरीच्या दर्शनासाठी आज चाललो आहे. तर तुम्ही आमचा पुढचा प्रवास बघा आणि हा ब्लॉग तुम्हाला खूपच छान आवडेल. हाय गाईज, आता आम्ही तयार झालोय. आता आम्ही निघालो एकविरीला. चला आई माऊलीचा उदय उदय. चला. गाडी साईडला उभी केली होती आम्ही. थोडंसं जरा थकवा आला होता आणि क्यू पण झोपला होता म्हणून अनकम्फर्टेबल वाटत होतं. म्हणून थोडंसं जरा उतरलो आहे खाली आणि डोळ्यात पण कचरा वगैरे चालला होता म्हणून चष्मा घालायचा होता. म्हणून म्हणलं गाडी साईडला करून चष्मा घालूया. आणि आता मी थोड्या वेळातच पोचणार आहे तिकडे. मनात भीती खूप, कारण लास्ट टाईमसारखं वरती जाऊनसुद्धा मंदिर समोरच होतं पण आईचं मनात नव्हतं वाटतं की मला दर्शन द्यायचं. त्याच्यामुळे मला काही दर्शन भेटलं नाही. त्यावेळेस बघू आईच्या मनात काय आहे. आणि ज्या दिवशी आईच्या मनात असतं त्या दिवशी आई नक्कीच दर्शन देते बघताना. आता क्यू पण उठला आता, झोपला होता तो. इकडे तिकडे बघतो, त्याला माहीत नाही कुठे आले इथे. त्याला वरती गेल्यावरच कळेल त्याला कुठे आले. स्पीकर आम्ही आणला होता, आम्हाला थोडीशी देवीची गाणी ऐकायची होती म्हणून स्पीकर घेऊन आलो होतो. तर आता स्पीकर काढून आम्ही आता गाणी लावतो. आणि गाणी ऐकता प्रवासाची मजा वेगळीच असते. आणि मी तर माझ्या आईची गाणी लावणार आहे. म्हणजे माझी आई म्हणजे एकवीर आई. तर आईची गाणी ऐकत आम्ही पुढला प्रवास चालू करतो. आणि
तास झाला आम्ही ट्रॉफिकमध्ये अटकलो आहे. माझी भीती खूपच वाढत चालली. आम्हाला नक्की आज आईचं दर्शन भेटेल की नाही. लास्ट टाईम सारखं नको असं व्हायला. वरती जाऊन दर्शन नाही भेटले पाहिजे आईचं, असं नको व्हायला. आणि आता इथं आम्ही ट्रॉफिकमध्ये अटकलो आहे. तर माझी भीती अजूनच वाढली की मला नक्की आज पण दर्शन भेटतं का नाही आईचं हे कळत नाही. कारण की तुम्ही बघू शकता ट्रॉफिक लागलेली आहे. माहीत नाही कुठं काय झालं आहे ते, पण ट्रॉफिक खूपच आहे. तर प्लीज आई ट्रॉफिकचा हाल काढ आणि ह्यावेळेस मला दर्शन तरी दे तुझं. रात्रीचे दिवस असल्यामुळे खूप गर्दी आहे. यामुळे इथे पोलिसांचा पण बंदोबस्त आहे. आईच्या पायथ्यापासून आईच्या प्रवेशद्वारापर्यंत गर्दीच आहे. हवेपर्यंत फार गर्दी द्यायची. गर्दी एवढी होती आम्हाला वाटत नव्हतं आज आम्ही पोचेल. कारण की पोलिसांची बंदोबस्त खूप होता. लास्ट टाईमसारखंच आजही असं वाटत होतं की आधी आईचं दर्शन नाही मिळत आम्हाला. फायनली आम्ही आतमध्ये आलो आहे आणि आम्ही गर्दी एवढी असल्यामुळे आम्ही गाडी साईडला पार्क केली आणि आम्ही चालत जायचं ठरवलं. कारण की पायी लवकर पोचणार गाडीपेक्षा. मला आज पण भीती वाटत होती आज आम्ही पोचतो का नाही आईच्या दर्शनासाठी. पण फायनली आज सोडलं आहे. कारण की अरे माझ्या आयुष्यामधली एवढी भाविकांची गर्दी मी कधीच बघितली नव्हती. मी आता पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे आईची. तर गर्दी एवढी आहे की शूट पण नाही करू शकत. त्याच्यामुळे जेवढं शूट होईल आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू. बाकीचे तुमच्यावरती. पायथ्यापर्यंत कसं बसं आलो आहे. तर क्यू खूप जिद करत होता काहीतरी खायला घ्यायचं. तर त्याला आम्ही लॉलीपॉप घेतलेला आहे आणि आम्ही दोघं पण थकलो आहे आणि ऊन भरपूर आहे. त्याच्यामुळं खूप थकवा येतो लवकरच. तर आता थोडंसं जरा थांबून परत वरती चढायचा प्रयत्न करतो. क्यू लॉलीपॉप दिल्यामुळे आता बिझी झाला आहे लॉलीपॉप खाण्यामध्ये. तीन वर्षाची गर्दी आहे. ती नऊ दिवसाची गर्दी नाही आहे. कोरोनामुळं
कोणास येणं जमत नव्हतं. बघू शकता पाऊस पडतोय. आता दिसतोय का माहीत नाही, पाऊस जास्त नाही पडायला पाहिजे कारण की क्यू आजारी पडू शकतो. बघू जर जास्त पाऊस असला तर आमचं नशीब वाटतं नाही, माझं नशीब नाही आज पण दर्शन घ्यायचं कारण पाऊस जास्त झाला तर मला कुठेतरी साईडला जायला लागेल. बघू माझं नशिबात आईचं दर्शन आहे का नाही. पाऊस पडत होता म्हणून माझे मी जॅकेट उतरून क्यूच्या अंगावरती टाकलं कारण की क्यू उभी जाऊ नको म्हणून आजारी नका पडा म्हणून. आणि पाऊस आता पण खूप चालू आहे, बाहेर बघू शकता तुम्ही पण भिजलेला आहे. गर्दी तरी एवढी बापरे, मी लाईफमध्ये एवढी गर्दी कुठंच बघितली नव्हती, कधीच बघितली नव्हती एवढी गर्दी आहे इकडं. नवरात्रीची ही गर्दी आहे, 3 वर्षाची गर्दी आहे. कोरोनामुळे ही गर्दी थांबली होती पण आता नवरात्रीमुळं ही गर्दी नाही पडली. तर मी अक्षरशः आणि मम्मी आणि मुलीमध्ये एवढी पण इथं पब्लिक आहे, सर्व बिझी आहे, लहान लहान मुले आईचं दर्शन. फायनली आज आईचं दर्शन मला होईनच. आम्ही पूर्ण भिजलेले. आईचा उदय उदय म्हणा, आई आईलोय, आई आईलोय. तर ठीक आहे. बोल आई आईलोय, आई आईलोय. आणि अजून ही लाईन येते. आम्ही सकाळी 7 वाजता निघतो, आता वाजले परत 4. म्हणजे मला वाटतं 6 वाजेपर्यंत काही दर्शन भेटणार नाही मला वाटतं. माझं क्यू आईच्या दर्शनासाठी आतुर झाला. आईला सारखंच बोलतो आई आईलोय आईलोय करून. क्यू बोल आई आईलोय, आईचा उदय उदय. दर्शन भेटलंय. माझ्या चेहऱ्यावर थोडंसं हास्य आली आहे पण थोडंसं मूड ऑफ आहे कारण की भरपूर लोक होती, गर्दी खूप होत होती म्हणून पटाटा सगळ्यांना दर्शन घ्यायला लागलं. तर देवीचा चेहरा पण नीट बघताना आला मला डोळे भरून. तर बघूया नेक्स्ट टाईम परत येऊया. तर बाकीचा तुम्हाला आता व्ह्यूज दाखवतो. पाऊस खूपच पडला होता, मग अशी पूर्णपणे विवरलं होतो, आताशी थोडंसं सुका झालो. आणि क्यूनी तर दर्शन झोपेमध्येच घेतलं, मी तिच्या झोपेमध्ये डोकं टेकवलं. चला बाकीचा पण धबधब्याचे व्ह्यूज, वॉटरफॉल वगैरे मी सर्व तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही बघू शकता मागं किती गर्दी ती माझ्या मागं. बघू शकता भाविक कशी गर्दी करतात फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, प्लस त्यांच्या श्रद्धेने पण येतात. तुम्ही बघू शकता सर्व व्ह्यू. सर्वीकडे पाणी झाले, पाऊस खूप जोरात झाला होता.